नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध. जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार. जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजू नये. हिंदू जनजागृती समितीच्या रमेश शिंदेंचा आव्हाडांवर निशाणा. तर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. काहींच्या भावना दुखावून कायदा सुव्यवस्था बिघडेल, पोलिसांच्या नोटीसीमध्ये कारण. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता. पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचा जबाब नोंदवला. पुणे कार अपघाताची सविस्तर घटना पोलिसांनी जाणून घेतली. अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी दिलेल्या जबाबातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता. डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी. पुणे पोलिसांकडून अजय तावरेच्या घराची झाडाझडती. अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपात तावरे अटकेत. डॉक्टर अजय तावरेसह श्रीहरी हळणोरला निलंबित करा. पुणे पोलिसांचा वैद्यकीय शिक्षण विभागाला प्रस्ताव. ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा अजय तावरे आणि हळणोरवर आरोप. ससूनमधील चौकशी समिती आज राज्य सरकारला अहवाल सादर करण्याची शक्यता. समितीची ससूनमध्ये 8 तास चौकशी. ससून रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव. पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी. बिर्याणी मेजवानीची पुण्यात जोरदार चर्चा. काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार. काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समितीची स्थापना. दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार. जरांगेंच्या आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जास्त परिणाम होणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंचा दावा. संभाजीनगरात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार. जरांगे समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत पोलीस ठाण्यात नेलं. तरुणाविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च. विकास ठाकरेंकडून 58,63,000 खर्च, तर नितीन गडकरींकडून 56,51,000 खर्च. पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अतिसंवेदनशील गावांमध्ये ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन. पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत. विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरा. डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहतांना आज न्यायालयात हजर करणार. मलय मेहता सध्या पोलीस कोठडीत. ठाण्यातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगरमध्ये पाणीबाणी. इगतपुरी तालुक्यातील पाणी टंचाईचं भयान वास्तव समोर. भाम धरण बाजूला असून देखील गर्भवती महिलेची घोटभर पाण्यासाठी भटकंती. अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील वंडली गावात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा. जनावरांचं इयर टॅगिंग करणं बंधनकारक. इयर टॅगिंग शिवाय शासकीय योजनांचा फायदा घेता येणार नाही. 1 जूनपर्यंत इयर टॅगिंगची मुदत. आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार. भूमी अभिलेख विभागाचा निर्णय. 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू होणार नियम. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासनाची तयारी. वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रशासन 20 लाख खर्च करणार. नाशिकमधील काझीगडीवरील नागरिकांना पालिकेची नोटीस. पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्थलांतराचे आदेश, तर काझीगडीवरील कायमस्वरूपी तोडग्याची नागरिकांची मागणी. म्हाडाच्या अति धोकादायक इमारतींच्या यादीची प्रतीक्षा कायम. पावसाळा तोंडावर आला तरी दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचं सर्वेक्षण टांगणीला. पुण्याच्या भोरमधील बस स्टँडच्या आवारात होर्डिंगच्या साहित्याचा पसारा. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप. होर्डिंगचं साहित्य तत्काळ हटवण्याची मागणी. पुण्यातील कृषी महाविद्यालयातील रस्ता आठवड्याभरात खुला होणार. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना. नाशिक महानगरपालिकेचा पावसाळी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार. आपत्कालीन कक्षात 24 तास कर्मचारी कार्यरत असणार. जळगाव जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 3000 जागांसाठी 5900 अर्ज. 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत. जळगाव जिल्हा परिषदेतील नियंत्रण कक्षात 14 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त.
बियाण्यांची उपलब्धता विक्रीबाबत तक्रारीनुसार कृषी विभागाकडून तत्काळ कारवाई. कराड नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा कळस, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा गंभीर आरोप. अधिकाऱ्यांची बदली न केल्यास काळं फासून पालिकेला टाळे ठोकणार, राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अमरावतीत एसटीच्या 45 बस फेऱ्या वाढवल्या, तर दुसरीकडे ग्रामीण भागात कमी प्रवासी असलेल्या एसटी फेऱ्यांमध्ये घट. अमरावती एसटीकडे सध्या 335 एसटी बस उपलब्ध. अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित तब्बल 3,02,000 शेतकऱ्यांना 331 कोटी 38 लाखांची नुकसान भरपाई. 1 लाख शेतकरी अजूनही अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित. रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 380 शेतकऱ्यांना फटका. 104 गावातील 53,000 हेक्टरवर नुकसान. जिल्हा कृषी विभागाची प्राथमिक अहवाल. राजधानी दिल्लीने 49.9 अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिल्लीच्या सरासरी तापमानापेक्षा 9 अंश सेल्सिअसनं तापमान जास्त. मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण. रायगड पालघरमध्ये 4 दिवस हलक्या सरीच्या पावसाची शक्यता, तर मुंबईत 10 ते 11 दिवसांमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 45 अंशाच्या आसपास. चंद्रपूर आणि बुलढाण्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू. महानगरांमध्ये उकाड्याचा कहर. शहरीकरणामुळे भारतातील शहरं ग्रामीण भागांच्या तुलनेत 60% अधिक उष्ण. पुण्याचा 4थ्या क्रमांकावर IIT भुवनेश्वरचा निष्कर्ष. गोंदियात सूर्य आग ओकतोय. तापमान 45 अंशावर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उष्णतेच्या लाटेनं नागपूरसह विदर्भातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर. उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीत वॉर्ड सज्ज. अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा देवलाई परिसरात अद्याप पाणी पुरवठा नाही. वॉलमधून लिकेज होणाऱ्या पाण्यावर नागरिकांकडून तहान मिटवण्याचा प्रयत्न. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जखमी. LIC कडून केंद्र सरकारला 3,662 कोटींचा लाभांश. याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला 2.11 लाखांचा लाभांश दिला होता. पॅन आधारची जोडणी करण्यासाठी 31 मे पर्यंत शेवटचा दिवस. अन्यथा लागू दरापेक्षा दुप्पट दराने TDSचा भुर्दंड. हैदराबादमध्ये नवजात बाळांची खरेदी विक्री करणाऱ्या रॉकेटचा भांडाफोड. पोलिसांनी रॅकेटमधील 11 आरोपींना ठोकल्या बेड्या. कारवाईत 11 बाळांची सुटका.